फेरी जशी जवळ येत चालली आहे तशी प्रत्येक जोडीची तयारी वाढत चालली आहे. हो, पण आपल्या भाऊंचा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आपले भालचंद्र कदम आहेत ना, त्यांचे जोडीदार सतीश तारे सकाळपासून गायब आहेत. बघूयात मग आता भाऊ काय करणार आणि भाऊंना कोण भेटतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या स्पर्धक जोडीचं, सतीश तारे आणि भालचंद्र कदम. कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला. कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला 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 गेला. कॅरवा वाजव रे, तू परवा वाजवला होता ना कॅरवा, तो वाजव, नाही तर पुढच्या पर्वात तुला चान्स नाही. वाजव. 1 2 3 स्टार्ट 4. हा तुझा कॅरवा आहे. वाजव, आपल्याला येतं बोल. हा. कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी. फूबाई फूची स्पर्धा सुरू झाली, फूबाई फूची स्पर्धा सुरू झाली, याला कशी नाही अक्कल आली. कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला पार्टनर सकाळी, कुठं गेला पार्टनर. आईचा भगत काय नाही मारत, आईचा भगत काय नाही मारत, आईचा भगत काय नाही मारत. देवीच्या नावानं हा, तुळजाबाईच्या नावानं हा, काळूबाईच्या नावानं हा, माझ्या आईच्या नावानं. माते आती आशीर्वाद दे माय, माऊली आशीर्वाद दे, जगदंबा आशीर्वाद दे मला. मी तुझा पाय नाही सोडणार, मला आशीर्वाद दे. वाटता एक टाइम मला सांग, मी तुझे पाय धरतो पण तू माझे पाय सोड. नाही नाही, मी नाही सोडणार, मला आशीर्वाद दे. आशीर्वाद मागतो का खंडणी मागतोय? मला खंडीभर आशीर्वाद दे. कशा पाई? मला फुबाई फू जिंकायचे. अरे वत्सा, ते डिपार्टमेंट माझ्याकडे नसते, ते डिपार्टमेंट रेणुका मातेकडे असतंय. मग दे पत्ता. मूर्खा, लगेच ओ म्हणतोस. गरजू आहे ना मी, गरजू आहे आणि कलावंत आहे म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. पत्ता बित्ता हा काही गरजेची गोष्ट नाहीये. समोरच्या मंदिरामध्ये जायचं, हातामध्ये कोरा कागद घ्यायचा, त्याच्यामध्ये 1008 वेळा लिहायचं, श्री रेणुका माता प्रसन्न, श्री रेणुका माता प्रसन्न, श्री रेणुका माता प्रसन्न. त्याला उद्बत्ती ओवाळायची, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि तिच्या पुढे जायचं आणि 100% अस्खलित हिंदी भाषेत म्हणायचं, फू बाई फू, फू बाई फू आणि फू बाई फू. या हिंदीत म्हणायचं, अस्सल हिंदीत बोलायचं. अरे येत असल तर मी हिंदी बोलन. मला अजिबात हिंदी येत नाही. हिंदी येत नाही? मग दुसरा पर्याय आहे, ताबडतोब घरी निघून जा. दुसरं काहीतरी मार्ग सांग ना. इकडे 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 गरजू आणि कलावंत म्हणून सांगतो. त्या मंदिराच्या शेजारी दुसरं एका देवीचं मंदिर आहे. कुठल्या? निर्मिती मंदिर. फोटो आहे, फोटो. मूर्खा, हो लगेच पो म्हणतो. गरजू आहे ना मी, गरजू आहे आणि कलावंतच म्हणून सांगतोय. अरे असं तसा फोटो घेऊन उपयोग नाहीये. ते देवी पुढे जायचं, नतमस्तक व्हायचं आणि त्याला सांगायचं, हे माते, तुझ्या समोर जो काही प्रोग्राम आम्ही साजरा करतोय तो अत्यंत मनापासून साजरा करतोय. लेकराचा प्रोग्राम गोड मारून घे ग, गोड मारून घे आणि मला सिंहस्थानापर्यंत पोचून दे ग, पोचून दे. बस मग ती खुश होते आणि हातातला प्रसाद चॉकलेट वाणी देते आणि लगेच घंटा वाजते. परसाद पण देते ती. मग
अरे वा 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 वा, हे वेगळंच आहे काहीतरी. इथल्या सिस्टीमला नावं ठेवायची नाहीत. अरे पण तिला प्रसन्न कसं करायचं ते तरी सांग. प्रसन्न म्हणजे तिच्या पुढे जायचं आणि तिला सांगायचं आम्ही जो कार्यक्रम करतोय तो कुटुंबातल्या बाल बच्च्यापासून ते मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना आवडेल असाच माझ्याकडे होऊ दे. दुसरा पार्टनर कुठे आहे तुझ्या? याच्या आईचं डुक्कर त्याच्या. ए, अरे मग काय करू, सकाळपासून शोधतोय त्याला, कुठेही भेटत नाही मला तो. तुला माहिती तिन्ही माळे शोधून आलो, अजिबात सापडलं नाही मला. माझी गोची करणार आहे तो. बघ काय प्रॉब्लेम काय आहे वच्छा? प्रॉब्लेमचं पोत आहे तो. पोत्याला भूक पाडलं ना तर 1 किलो प्रॉब्लेमच बाहेर पडतील. वानगी दाखल एखादं उदाहरण सांगतोस? आता मला सांग, रूप हे आपल्या हातात असतं. नाही रे बाबा. अरे माणसानं कुरूप दिसावं पण किती. हा तुला सांगतो, लांबून असं येत असेल तर असं वाटतं काहीतरी काळा ठिपका येतोय आपल्याला. मग जवळ आल्यावर कळतं हा काळा ठिपका नसून हा सतीश तारे. तुला सांगतो, निर्मिती ताईने त्याचं फार कौतुक केलं होतं. त्याच्या अभिनयाचं अरे मग केस कापले म्हणून कौतुक केलं होतं. मग अरे काय सांगावं त्या माणसाला, मेकअपची भारी आहोत त्याला. 1-1 तास मेकअप करत बसतो. ते मेकअप पोरं सगळी पळाली ते माहितीये का तुला? मग मी तरी 1 मिनिट मी म्हणलं मी करतो ना 1 मिनिट, कशाला माझ्याकडे खूप आहे. ऐकतच नाही, मी करणार म्हणलं कर. सिनियर आहे काय बोलू शकत नाही ना आपण, म्हणून जाऊ दे म्हटलं. हा फंबल तर बोलूच नको तू. त्याच्या आईला एवढा फंबल की मला काय बोलतोय तोपर्यंत ते ऐकायला येत. कसं काय पार्टनर भेटला मला, तुला सांगतो मला एकट्याला सगळा अभिनय करावा लागतो रे. त्याला काय नाही येत का, मला कळत कसं होईल. म्हणजे हे सगळं करतो ते तू करतो असं मी तुला करतो, म्हणायचंय? मग? त्याला काहीच येत काय नाही. नाही तुझ्या येत. पार्टनरला काहीच येत नाही. थोबाड बघितलं का आरशात? मला नाही माहित. त्याचं नाही विचार, तुझं तुला विचारतोय मी. माझं काय झालं? थोबाड बघितलं? आरसा आहे का घरामध्ये? आहे ना. मग तो काय पारा मोजायला ठेवलाय का? जरा बघ तो आरसा कसा आहे तो. काय झालं? थोबाड्याचं काय झालं बघ तुझ्या. काय? इकडे झाला हमरस्ता, तिकडे झाल्या गल्ल्या बोळ. बीएमसीने कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर भरायचं बाकी आहे फक्त. सांगतो मेकअपचं सांगतो तुझ्या पार्टनरचं. तुझं मेकअप माहितीये का काय आहे तो? काय? त्या मेकअप करणाऱ्या माणसाच्या बायकोला डिवोर्स द्यायची वेळ आली त्या नवऱ्याला. का? परडे अख्खा रंगानेच जातो निघून, घरी पैसे देत नाही तो. आणि कपड्याचं काय तुला सांगायचं गाड्या? हा कपडे तुला राजाचे कपडे घाला, बादशाचे कपडे घाला, शिपाईचे कपडे घाला, कोठाचे कपडे घाला, सुट्याचे कपडे घाला. भिकारी तो भिकारी तिच्या आईला काय तू सोन्याचा पत्रा मारला तरी तुला कोणी म्हणणार नाही श्रीमंत माणूस म्हणून. हा अरे जरा देवानं गेली कला थोडीशी ती सांभाळ, नाही तर पनवेलला जाऊन कलिंगड विकायच्या लायकीचा नाहीस माणूस तू. समजलं? मला सांगतोय तुझ्या पार्टनर बद्दल सगळं मला सहन करावं लागतंय. सगळं अरे सगळं मला सहन करावं लागतंय. तुला का सहन करावं लागतं? अरे दुसरा कोण सहन करणार आहे? सांग ना मला, दुसरा कोण सहन करणार आहे? अरे तू आहे सोय. मला वाटलं पोत्रज आहे म्हणून सगळं बोलून टाकलं मी मनातलं. हो? अरे पण काय एवढं काय सगळं काय खरं हो? नव्हतं. जे काय काय खरं होतं काय काय खोटं होतं ना. पण मन मोकळं झालं का नाही? झालं बघ अरे झालं. आपली गाड्या मैत्री जशी आहे असं मोकळं होणारच नाही आपण कधी. पण मनात काही नाही ना. काय आता नाही. एक काम करायचं, दोघं आता इथे जमलेले हा. आहेत. देवींचं साक्षात मंदिर समोर आहेत. हो. हात जोडायचे आणि सांगायचं, हे देवी गेल्या 10 मिनिटात, गेल्या 10 महिन्यात, गेल्या 10 वर्षात, गेल्या 10 जन्मात आमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर मातेवानी पोटात घे ग बाई. आणि आमच्या लेकराला डायरेक्ट सिंहासनावर नेऊन बसू ग बाई. आणि बरोबर ते खंबाल व्हायला लागलं. बोल आता लवकर. निर्मिती ताई आम्हाला चॉकलेट द्या ग. आम्हाला चॉकलेट लय गोड वाटतं. आणि रेणुका ताई यानं बिअर सोडली पण टेरी बिअर चालली ह्याला. हा आमच्या घरात पण शोकेश आहे. आमच्या घरात पण दे ना 1-1 टेरी बिअर. आशीर्वाद दे ग माय. अरे आरती म्हण, आरती आरती. बोल, बोल, बोल. जय देवी जय जाऊबाई हो जय गंगूबाई. जय देवी जय जाऊबाई हो जय गंगूबाई. कृपा कराई ग कृपा कराई, कृपा कराई, कृपा कराई ग कृपा कराई, कृपा कराई. गंगूबाई की जय. जाऊबाई की जय. श्यामची मम्मी की निर्मितीताई कधी वाटलं होतं तुमच्यावर आरती वगैरे लिहिली जाईल? यार अशी आरती माझ्यावर, मला वाटलं तर आता माझे वाभाडे काढतात का भाऊ. क्या बात आहे. तुम्ही दोघांनी म्हणजे आज ठरवलं होतं की काय काय आमच्यात कमी आहे एकमेकांना वाटतंय ते आम्ही सांगणार, तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि ते लाफ्टर वसूल करणार. मजा आली, खूप धमाल केली. ऑल द बेस्ट. रेणुकाताई
छान करता तुम्ही नेहमी आणि आम्ही नेहमीच अप्रिशिएट करतो तुमचे सगळेच ऍक्ट आणि असेच खूप खूप मजेत आणि धमाल ऍक्ट करा. बघूयात आता गुण किती मिळत आहेत. रेणुकाताई किती गुण? 10. निर्मितीताई 9 गुण. आणि भाऊ आणि तारे एवढ्या आर्ततेने माझी आरती म्हटलीत म्हणून चॉकलेट. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी आणि फायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. प्लीज.